नमस्कार मंडळी, आज आपण एक हृदयस्पर्शी कथा पाहणार आहोत. घटस्फोटित पती पत्नीची 6 वर्षानंतर भेट. तर चला तर मग पाहूया. जनरल डब्यामध्ये गर्दी नसल्यामुळे रिकाम्या सीटवर योगेश झोपला होता. गाडी थांबवून परत सुरू झाली. अचानक त्याची नजर त्याची घटस्फोटित पत्नी सरिता हिच्यावर पडली. ती पण समोरच्या सीटावर येऊन बसली. 6 वर्षानंतर तो तिला पाहत होता. ती खूप अशक्त दिसत होती. तिने जुनी साडी घातलेली होती. ना कपाळावर टिकली, ना गळ्यात मंगळसूत्र. बहुतेक तिने अद्यापपर्यंत दुसरे लग्न केले नसावे. तो मग विचार करू लागला, ती पण माझ्यासारखीच एकटी आहे का, असा विचार करत होता. तेवढ्यात सरिताची नजर त्याच्यावर पडली. पण त्यावेळी त्याने मुद्दाम होऊन दुसरीकडे पाहिले आणि न राहवल्यामुळे हा वरच्या सीटावरून तो खाली येऊन तिच्यासमोर बसला होता. तिच्या बाजूला एक दुसरा मुलगा बसला होता. योगेशने त्याला रिक्वेस्ट केली की तू माझ्या जागेवर जाऊन बस, व तो सरिताजवळ जाऊन बसला. त्याने विचारले, कशी आहे सरिता? नजरेला नजर न मिळवता खिडकीकडे पाहून म्हणाली की मी ठीक आहे. सरिता म्हणाली, तुम्ही कसे आहात? तो म्हणाला, मी ठीक आहे व मी ऑफिस कामासाठी पुण्याला चाललो आहे. सणामुळे रिझर्वेशनचे सीट मुळीच भेटले नाही. या कारणामुळे मी जनरल डब्यात प्रवास करत आहे. ती म्हणाली, मी सुद्धा पुण्याला चालली आहे. माझ्या आईची तब्येत बरे नाही. ती सध्या मोठ्या भावाकडे राहते व मी आईला बघण्यास चालले आहे. बराच वेळ निघून गेल्यानंतर ते दोघे शांतच होते. तरी मग न राहून योगेशने तिला विचारले की मी तुला एक गोष्ट विचारू का? त्यावेळी सरिताच्या डोळ्यात थोडंसं पाणी होते व ती म्हणाली, विचारा. तो संकोच करत म्हणाला, अजून लग्न का नाहीस केले बरं? त्यानंतर ते काहीच बोलले नाही. नंतर योगेशने मात्र तिला परत विचारले नाही. पण सरिताने मात्र त्याला विचारले की तुम्ही लग्न केले आहे की नाही. नंतर योगेशने पण नकारार्थी मान हलवली व त्यानंतर दोघेही बऱ्याच वेळ शांत राहिले, जणू जसे काही दोघे एकमेकांना अजमावत होते. मग थोड्या वेळानंतर डब्यामध्ये एक वडापाव विकणारा आला आणि तो ओरडत होता. त्यानंतर योगेश म्हणाला, वडापाव खाणार का? त्यानंतर लगेच सरिताने उत्तर दिले की नाही. नंतर योगेश तिला म्हणाला की का, तुला वडापाव खूप आवडत होता? मी पण तुझ्याबरोबर खाईन, तू पण खा. यानंतर ती थोडंसं हसली. तिच्या डोळ्यामध्ये पाणी होते. ज्यावेळेस तिला रडू येत असे त्यावेळेस ती दुसरीकडे पाहत हसत होती. अशी तिची सवय होती. तिने योगेशकडे पाहिले आणि दुसरीकडे पाहत ते आपले अश्रू पुसत होते, जणू काही झालेलं नाही. आणि थोड्या वेळाने म्हणाली, एका अटीवरती मी वडापाव खाईन. योगेश म्हणाला, कोणती अट आहे? याचे पैसे मी देणार. मग योगेश काहीच बोलला नाही. त्याने 2 वडापाव विकत घेतले. त्याचे पैसे सरिताने दिले आणि म्हणाली, मी पण आता पैसे कमवत आहे. मी एका प्रायव्हेट शाळेमध्ये शिक्षिकेचे काम करत आहे. मला महिन्याला 10,000 रुपये पगार मिळत आहे. योगेश वडापाव खात बोलत होता की मी तर तुला 30 लाख रुपये जवळजवळ देऊ केले होते, पण तू त्या पैशाला नकार दिलास. मग सरिता म्हणाली, मी जर पैसे घेतले असते तर माझ्या आत्मस्वाभिमानाला ठेच पोचले असते आणि माझे मन मला म्हणाले असते, तू ज्याला सोडून आली त्याच्याच जीवावर जगतेस का? यावर योगेश म्हणाला, तू खूपच चांगली आहेस, तसेच प्रेमळ आणि निरागस आहेस. याची जाणीव मला घटस्फोट घेतल्यानंतर झाले. तुला यावर विश्वास बसणार नाही, पण मी आता दारू अजिबात पित नाही. तसेच मी विनाकारण रागावत नाही आणि कोणालाही कमी लेखण्याचा प्रयत्न करत नाही की जी तुला या गोष्टीची चिड होती. मी जवळपास माझ्या सर्व वाईट सवयी सोडलेल्या आहेत. यानंतर ती नाराज होऊन बोलली, आत्ता काय फायदा? मी ज्यावेळेस विरोध करत होते त्यावेळी तुम्ही माझी एकही गोष्ट ऐकली नाही. तू मला नेहमी टेन्शन देत होते आणि या टेन्शनमध्ये माझा 2 वेळेस गर्भपात झाला. आत्ता मला 2 मुले झाली असती, एक 6 वर्षाचा व दुसरा 8 वर्षाचा. असं म्हणून ती रडू लागली. मुलांची गोष्ट निघाली तर योगेशच्या सुद्धा डोळ्यात पाणी आले. पापणीतून अश्रू गळण्या अगोदरच ते अश्रू त्याने गिळून टाकले. नंतर तो बोलला की मी खूप वाईट माणूस होतो. मी नात्याची कधीही कदर केलेली नाही. त्याचीच शिक्षा आज मी भोगत आहे. मी खूप एकटा पडलो आहे आणि आत्ता माझ्यासोबत माझी आईसुद्धा नाही. हे सर्व ऐकून सरिताला खूप दुःख झाले, वाईट वाटले. चांगल्या तर होत्या आई, मग त्यांना काय बरं झाले? हे शब्द तिच्या तोंडून ऐकून योगेशला रडू आवरले नाही. ती तुझी दररोज आठवण काढायची आणि म्हणायची की तू माझ्या सुनेला घेऊन ये बरं. पण आत्ता मी तिला कसं समजावू? घटस्फोट झाल्यानंतर सुनेला आपण घरी आणू शकत नाही.
माझा हा एकटेपणा पाहून तिला वाईट वाटू लागले. मग दोघे एवढे बोलल्यानंतर अचानक दोघेही शांत झाले आणि तेवढ्यात पुणे स्टेशन आले. पुणे स्टेशन तर आलेले आहे, पण तू आणखी किती दिवस राहणार आहेस, असे योगेशने तिला विचारले. सरिताने उत्तर दिले, आजची रात्र फक्त मी इथे राहणार आहे आणि उद्या सकाळी मी जाणार आहे. मग ते थोडा वेळ उभे राहिले. योगेशने विचारले, उद्या तुझे कोणत्या गाडीचे रिझर्वेशन आहे व तू किती वाजता जाणार आहेस? सरिता म्हणाली, आम्ही गरीब लोक आहोत. मी रिझर्वेशन केलेलं नाही. मी जनरल डब्यामध्येच प्रवास करते आणि मला जी ट्रेन भेटेल त्या ट्रेनने मी वापस जाणार आहे. यावर योगेश म्हणाला की मी तात्काळची 2 तिकिटे आणली असती, परंतु ते तुला आवडणार नाही. पण मला उद्याचा प्रवास तुझ्यासोबतच करायचा आहे, म्हणून मी तुझ्यासोबत जनरल डब्यामध्ये येईन. मग ॲटोमध्ये बसत असताना सरिता त्याला म्हणाली की मी इथे उद्या 9 वाजता येईन आणि बघता बघता तिचा रिक्षा नजरेआड झाला. मग योगेशनेही दुसऱ्या दिवशी त्याचे ऑफिसचे काम उरकून तो सकाळी 8 वाजताच स्टेशनला येऊन बसला. 9 वाजता सरिता येणार होती, परंतु ती 10 वाजता स्टेशनला आली. तोपर्यंत हा विचार करत होता की ती अजून कशी आली नाही आणि सरितालाही असे वाटले की तो निघून गेला की काय. योगेश तिला म्हणाला की मी तुझेही तिकीट घेऊन आलो आहे आणि 30 रुपयाचे तिकीट आहे, म्हणून तू मला पैसेसुद्धा परत देऊ नकोस. त्याऐवजी तू मला परत जाताना वडापाव घेऊन दे, म्हणजे आपला हिशोब बरोबर होईल. असं म्हणून तो हसू लागला व दोघेही सीटवर बसले. अधूनमधून त्याची नजर सरिताच्या चेहऱ्यावर जात होती आणि एका नवीन प्रवासाची सुरुवात झाली होती. पण यावेळेस मात्र योगेश त्याच्या मनातील काहीतरी सांगण्यास खूप आतुरलेला होता, परंतु तो मनामध्ये घाबरतसुद्धा होता. योगेशच्या असे लक्षात आले की सरिताने नवीन साडी घातलेली आहे. ती खूप छान दिसत आहे. ती खिडकीजवळ बसलेली होती. हवेच्या झुळकीने तिच्या कपाळावरचे केस, कानाच्या मागे दाबलेली बट गालावरती हळूच येत होती. त्यामुळे तिचे सौंदर्य खूपच खुलून दिसत होते. मग अचानक त्याच्या मनामध्ये विचार आला, एवढी सुंदर स्त्री 5 वर्षापूर्वी आपल्या आयुष्याचा एक भाग होती, पण माझ्या चुकामुळे मी तिला सांभाळू शकलो नाही. ही मनामध्ये माझ्या खंत आहे. व ही घालमेल त्याच्या मनामध्ये चालू असताना सरिताने त्याला विचारले, तुम्ही असे अचानक शांत का झालात? आपण दोघे मित्र म्हणून सुखादुःखाचे एकमेकांना बोलू तरी शकतो. यावर योगेश म्हणाला, मला मैत्रीण नाही पाहिजे. सरिताच्या मनाला मात्र शॉक बसला. मग तुम्ही प्रवासासाठी माझ्याबरोबर येण्यास अधीर का आहात? मग यावर योगेश म्हणाला, मला तुझे मैत्रीण नाही पाहिजे. मला तुझे जन्मोजन्मीची साथ पाहिजे. माझ्याबरोबर हसण्यासाठी, रडण्यासाठी, सुखाबरोबर तसेच दुःखाबरोबर. एवढं सगळं ऐकल्यानंतर सरिता त्याचा चेहरा पाहतच होते. यावर योगेश पुढे म्हणाला, मी चुकीचा होतो. मला तुझे कदर नव्हती, पण मला आत्ता माझ्या चुका समजल्या आहेत. मला माफ कर. असे म्हणून तो रडू लागला. सरिता शांतच होती. योगेश तिचा हात पकडून म्हणाला की मला माफ कर. सरिता फक्त त्याचा चेहरा पाहतच होती. तेथून पुढे मी तुझ्या अश्रूचे कारण कधीच होणार नाही. तो म्हणशील तसेच इथून पुढे होईल. कृपा करून तो परत ये. असं म्हटल्यानंतर तिच्या डोक्यावरची साडी तिने थोडीशी बाजूला केली. पाहतो तर तिच्या गळ्यात मंगळसूत्र होते व कपाळावरती टिकली होती. ती म्हणाली, मला माहीत होते की तुम्ही असं काहीतरी कराल. मी पण कालच विचार केला होता. आता एकटे चालण्याचे दिवस संपले व माझा जीवनसाथी परत आला आहे. या पुढील प्रवास मला त्याच्यासोबतच करायचा आहे. एकटी चालून मी सुद्धा थकले आहे. आणि सरिता एक वेगळाच चेहरा करून हसू लागले. योगेश म्हणाला, मला माहिती आहे, ज्यावेळेस तुला रडायला येते त्यावेळेस तू रडत रडत हसतेस, तर तू रडून घे. तुझं मन हलकं होईल. नंतर लगेच तिचा संयम सुटला व ती जोरजोरात रडू लागली. त्यावेळी पूर्ण डब्यातील लोक तिच्याकडे पाहत होती, परंतु तिने लोकांचा विचार केला नाही की ते मला काय म्हणतील. सरिताने कशाचाही विचार न करता तिने त्याचे डोके त्याच्या खांद्यावर ठेवले व ती रडू लागली. तिचे गाव आले होते, परंतु तिला तिथे उतरायचे नव्हते. पुन्हा ट्रेन सुरू झाली आणि दोघांचा एक नवा असा प्रवास सुरू झाला. ती त्याच्या खांद्यावर डोके ठेवून मनातल्या मनामध्ये हसत होती. मित्रांनो, ही कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.